पोलिसांनी चार्जशीट फाईल केली आहे. उद्या केस उभी राहते कोर्टात. उद्या? हर्ष, मला खूप भीती वाटते रे. मला काही होणार नाही ना? हे बघ, उगाच घाबरू नकोस. त्यांच्यावर विश्वास ठेव. त्या माणसाने अशा अनेक केसेस सॉल्व्ह केल्यात. सगळं जर ठरल्याप्रमाणे झालं ना तर घाबरायचं काहीच कारण नाही होणार. हर्ष, आणि जर तसं काही झालं नाही तर? मग सड जेलमध्ये. माझा नवरा भोळा आहे, त्याला नाही कळत काही, पण ह्या डेंजर आहेत. डोंट वरी डिअर. तुझ्या वहिनीच्या मागे मी असा काही उद्योग लावतो की तिला फुरसतच मिळणार नाही तुझ्याकडे बघायला. म्हणजे काय करणार आहेस तू? डोंट वरी, ते तू माझ्यावर सोड. कधी भेटतेस ते सांग. ठीक आहे, वहिनी उद्या परवा बाहेर जाणार आहे, तेव्हा भेटूया. ओके, मी फोन करते तुला. ओके. मीनाक्षी, त्यांनी काही तमाशा केला तर? काय करायचंय ते करू दे त्याला. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि आता तर तू वरुणला सगळं सांगितलंय ना, मग तू काय एवढी घाबरतेस? हे बघ शारदा, डोंट वरी. शार्दूल, हे बघ कोण आले. काळजी घ्या पोराची. आणि एवढं ध्यानात ठेवा, केस अजून संपलेली नाहीये. आपल्याला साहेबांच्या पोराला या खटल्यातून निर्दोष सोडवायचं आहे. काय काळजी घ्या. चल. आता तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे, तेव्हा व्यवस्थित पार पडायची. काय? तुम्ही काही काळजी करू नका, मी माझं काम अगदी मन लावून करेन. गुड. प्रियंका, मला एक महत्वाचं काम आहे, ते मी आटपून लवकरच येतो. लवकर ये. या, बाय. ताई, ही गोळी पण अगदी परफेक्ट बसली नाही? येस. कॉंग्रॅट्स. थँक्यू अँड विश यू द सेम. आता नोकरी मिळाली, पण जर पुढचा प्लॅन सक्सेसफुल झाला तर मालकी मिळेल. हे बघ अंतरा, तुझ्या मनात काय चाललंय ना ते स्पष्ट सांग मला. बोल. नेहा, तुला राजेश सर माहिती आहेत ना? राजेश सर म्हणजे तुला शिकवायला येतात ते? हो. त्यांनी मला लग्नाची मागणी घातली आहे. तो परत आला हे सांगायला फोन केला होता. चला बरं झालं, माझ्या डोक्यावरच एक खूप मोठं टेन्शन गेलं संयोगिता. तुझ्या शार्दूल करता मी काहीच करू शकत नाही. या गोष्टीचं खूप खूप वाईट वाटत होतं मला, पण देवाच्या दयेने तो परत आला. खरंच खूप आनंद झालाय मला. या पॉवर ऑफ अटॉर्नीमुळे मला डिसिजन घेण्याची अथॉरिटी मिळेल. आणि प्रत्येक वेळेला अडल्या नडल्या प्रश्नांसाठी मला तुमच्यापर्यंत येण्याची गरज नाही. म्हणून तुम्ही एकदा याच्यावर सह्या केल्यात ना की झालं, बस. दॅट्स इट. अरे पण शार्दूल, डोंट वरी. अरे निरंजन आपलाच आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाहीये. ओके. मी चालली म्हटल्यावर सगळ्या घराची जबाबदारी तुझ्या एकटीवर पडणार आहे खरी, पण तू करशील मॅनेज. चला, काळजी घे प्रवासात. मी घ्यायला येईनच तुला. कशाला येईन की मी. बरं, मग आता बाहेर सोडाल तरी येऊ का नको? हो चला, आणि लवकर चला. तुमची लेक आधीच गाडीत जाऊन बसलीये, आष्टीला जायचं म्हणून. काय सांगते?